निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे श्री क्षेत्र शेगोड या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। आपल्यासोबत अध्यक्ष राहुल महाराज साळुंके। महाराज काय सांगाल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न करतात? सगळ्यात महत्त्वाचं ज्याप्रमाणे माऊलींचा सोहळा जेजुरीतून जातो तसा विश्वगुरूंचा सोहळा हा या शेगूड गावातून जात असतो। शेगूड हे प्रति जेजुरी स्वरूप मानलं जातं आणि खंडोबा हे सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। त्यामुळे देव जात असताना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आनंद बघायला मिळतोय। एक देवाला आवडतीचा हा भंडारा आहे। येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत म्हाळसा बानाई की जे कडी पठार की जे सदानंदाचा येळकोट हे म्हणत सर्व वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा विठुरायाचा गजर करत निवृत्तीनाथ दादांचा गजर करत आनंदात भक्तिभावात निर्विघ्नपणे आणि मोठ्या प्रेमाने या सर्व आनंदाचा स्वीकार करत पंढरपूरच्या दिशेने जात आहे। वारकऱ्यांसाठी एक आनंदाचा महोत्सव असतो। नवनाथ महाराज तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा शेगूडमधून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी प्रारंभ होत असतो। अहिल्यानगर आणि सोलापूरची ही जी बाँड्री आहे या ठिकाणी प्राचीन असं कुलदैवत खंडोबारायाचं मंदिर आहे आणि परंपरेनुसार याच मार्गाने आपली पालखी जात असते आणि त्यानुसार या ठिकाणी भगवान शंकरजींचाच अवतार म्हणजे खंडेराव महाराज आणि भगवान शंकरजींचाच अवतार म्हणजे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज। त्यामुळं ही आपली या ठिकाणी आहे जय मल्हार असेल किंवा आपले वारकरी असतील ही सगळी भेट अप्रतिम असते। सर्व वारकरी भंडाऱ्याचा आनंद घेत असतात। ज्याप्रमाणे माऊली जेजुरीला ज्याप्रमाणे भंडाऱ्याची उधळण होते त्याचप्रमाणे विश्वगुरूंवरती सुद्धा शेगूड या गावामध्ये परंपरेने भंडाऱ्याची उधळण होते। सगळे वारकरी आनंदाने नाचतात। या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून देखील काही भाविक आपल्यासोबत आलेले आहेत। काय सांगाल भाऊ, तुम्ही जिल्ह्याभरातून या ठिकाणी हा सोहळा बघण्यासाठी आले? आज श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी उत्सव शेंगोडवाडी ह्या ठिकाणी आलेला आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात अतिशय भंडाऱ्याचे उधळण होत दादांची आणि खंडराव महाराजांची चक्क या ठिकाणी भेट झाली असं सगळ्यांना वाटतंय आणि खूप असा दीपमय सोहळा आणि ऐतिहासिक सोहळा असा पाहण्यासाठी खूप या ठिकाणी नाशिकवरनं आणि पूर्ण भागातनं या ठिकाणी गर्दी होते। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिंडीचं नियोजन अध्यक्ष मान्य राहुल महाराज साळुंके यांनी या ठिकाणी नवनाथ भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे दिंडी पार पडत आहे। त्यांच्याबरोबर सर्व माझे अध्यक्ष हे पण ह्या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप उत्साहाच्या वातावरणात आणि चांगल्या वातावरणामध्ये आणि स्वच्छतामय दिंडी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतामय दिंडी या ठिकाणी पार पडत आहे। जय मल्हार! जय मल्हार!